हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तुमच्या समोर दिसत असेल प्रस्ताविका सरनामा, म्हणजे त्याला उद्देशपत्रिका म्हटलं जाते. हे टॉपिक आपण बघणार आहे. हा टॉपिक का बघणार आहे आपण? कारण की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पॉलिटी या विषयामधील अतिशय म्हणजेच मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारले जातात. एक तरी प्रश्न या टॉपिकवरून आपल्याला बघायला मिळतात. मग या टॉपिकवरून कोणत्या टॉपिकवरून कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर प्रश्न विचारला जाते आणि कोणत्या टॉपिकवर फॅक्च्युअल डाटाच्या संदर्भात प्रश्न विचारला जाते, हे आपल्याला केव्हा कळेल? जेव्हा आपण प्रिव्हियस इयर ॲनालिसिस केले तर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस केले तर. मग त्याआधी तुम्हाला मी एक छोटी इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. माझ्या एक्सपिरियन्सनुसार जर बघितलं तर भरपूर सारे हे व्हिडिओ लिजंड लोक पण बघत असेल आणि ते पण बघत असेल जे यूट्यूबवर असंख्य प्रकारचे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला डिजिटल बोर्डवर प्रेझेंट केलेले असतात. पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते मित्रांनो, जेव्हा आपण MPSCचा अभ्यास स्टार्ट करतो तेव्हा स्टार्ट करण्याआधी त्या MPSCचा सिलेबस आपल्या हातात असणं आवश्यक आहे. ते प्रिंटआउट काढून घ्यायचा सिलेबस. आणि सिलेबसमध्ये सपोज फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत हे बुक फॉलो करत असाल, मार्केटमधून बुक आणायचं, बुक आणलं आणि सिलेबस आपल्या हातात घ्यायचा प्रिंटआउट काढून, आणि त्या सिलेबसमध्ये जे काही मेन्शन आहे पहिला भाग, पहिला टॉपिक, ते टिक मार्क करा तिथे आणि तेच टॉपिक आपण लक्ष्मीकांत टिक मार्क करायचा आणि तो टॉपिक वाचन करण्यास सुरुवात करायची. म्हणजेच यामुळे काय होईल की जेव्हा तुम्ही सिलेबसला धरून अभ्यास करसाल तर तुमचा लवकरात लवकर अभ्यास कव्हर होईल. आणि हे सांगण्यामागे माझा एकच उद्देश की तुम्ही जेव्हा MPSCचा अभ्यास कराल तर तुम्ही मार्केटमधील बल्की बुक जे आहेत ते बुक संपवायचा प्रयत्न करू नका, सिलेबस संपवायचा प्रयत्न करा. आपल्याला बुक संपवायचं नाही आहे, सिलेबस संपवायचा आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? तुम्हाला कळत आहे ना मी काय सांगत आहे ते? तुम्हाला सब्जेक्ट कव्हर करायचा आहे तर त्यामध्ये सब्जेक्टनुसार ते बुक कव्हर करायचे नाही. त्या सब्जेक्टनुसार त्या सब्जेक्टमध्ये काय महत्त्वपूर्ण आहे आपल्या परीक्षे दृष्टिकोनातून, काय सिलेबसमध्ये मेन्शन आहे त्या सब्जेक्टमध्ये, ते त्या बुकमधून तुम्ही फक्त ते वाचन करा. बाकी तुम्ही त्या पुस्तकाला पूर्णतः वाचलं नाही तरी चालेल. अशा पद्धतीने कव्हर करायचे. आता आपण पॉलिटिचे हे टॉपिक कव्हर करणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक, जे की परीक्षेमध्ये वारंवार यावर प्रश्न येतात. आजचा पुढला टॉपिक आहे प्रस्ताविका. या प्रस्ताविकेला काही शब्द आहेत, म्हणजेच काही वेगळे नाव आहेत. जसं की आपल्याला जर बघितलं तर प्रस्ताविकेबद्दल प्रस्ताविका नाव माहीत राहते. आयोग आपल्याला सरनामा म्हणून प्रश्न विचारते, आयोग आपल्याला उद्देशपत्रिका म्हणून प्रश्न विचारते. मग प्रस्ताविका म्हणजे सरनामा म्हणजेच उद्देशपत्रिका. मग हे प्रस्तावना, सरनामा आणि उद्देशपत्रिकाची कन्सेप्ट आपण कुठून घेतली हे पहिला प्रश्न आपल्याला कळणं आवश्यक आहे. वाचन करताना प्रश्न तयार करा स्वतः मित्रांनो, हे प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस करा. का म्हणतात टॉपर की प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस करा? यासाठी, कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक वाचाल तिथून तुम्हाला स्वतः प्रश्न क्रिएट करता आला पाहिजे. आणि हे आयोगाचे प्रश्न बघितल्यावर मागील वर्षाचे, तेव्हाच तुम्हाला प्रश्न तयार करता येतात. तर आता या टॉपिकवर आपण प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतात, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणून बघू, आणि फॅक्ट तर तुमच्यासमोर मांडलेली जाईल, म्हणजे तुमच्यासमोर दिसत आहे स्लाईडमध्ये, ते तुम्ही वाचन करू शकता. तर बघा 13 डिसेंबर 1946 नेहरूजींनी उद्दिष्टांचा ठराव मांडला, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नेहरूजींनी मांडलं 13 डिसेंबर 1946. पहिला प्रश्न तयार होतो 13 डिसेंबर 1946 नेहरूजींनी उद्दिष्टाचा ठराव मांडला, त्यामध्ये पहिला ऑप्शन ठीक आहे, बरोबर आहे. तर 12 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव हा स्वीकृत झाला. अरे बाबा, 12 जानेवारी नाही, 22 जानेवारी आहे. म्हणून तर म्हणतो की वाचन करताना व्यवस्थित वाचन करा. इथे तुम्हाला अशा पद्धतीचा खेळ तुमच्यासोबत खेळू शकतो आयोग. तर 22 जानेवारी 1947 दोन प्रकारचे विद्यार्थी असतात जे 1 घंट्यामध्ये 100 पेज किंवा 70 पेज वाचून समोर जातात. त्यामध्ये काही जे मुलं आहेत ते 10 पेज वाचतात. आता मला सांगा, 10 पेज वाचणाऱ्यामध्ये आहे का तुम्ही की 100 पेज वाचणाऱ्यामध्ये आहे? ते तुम्हाला लास्टला मी सांगणारच आहे. प्रश्न जर बघितला आपण पॉलिटीचे, हे तुम्हाला वाचायला जर बघितलं तर हे प्रश्न सोडवण्यामध्ये अवघड का जाते? कारण की हे विषय वाचण्यामध्ये सोपा आहे, पण आयोग यावर प्रश्न व्यवस्थितरित्या फिरवतो आणि क्रिटिकल प्रश्न करतो, आणि आपण तिथेच मग आपलं काय, तिथून हवा टाईट होते. तर बघा, वाचन करताना व्यवस्थितरित्या वाचन करा. तर प्रस्ताविका हे टॉपिक आणि उद्देशपत्रिका या टॉपिकमध्ये सर्व काही या व्हिडिओमध्ये क्लिअर होईल तुमचं. आता या प्रस्ताविकेबद्दल जर बघितलं तर प्रश्न कशा पद्धतीने तयार होतो, तर बघा प्रस्ताविकेबद्दल जर बघितलं तर उद्दिष्टांचा ठराव मांडला, तर या उद्दिष्टांचे आहे जे की ॲडव्हान्स स्वरूप जर म्हटलं तर ही उद्देशपत्रिका आहे, सरनामा आहे, प्रस्ताविका आहे आपलं. म्हणजेच नेहरूंच्या उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच काय आहे, उद्देशपत्रिका आपली, हे एवढं लक्षात ठेवा. आता प्रस्ताविकेत जर बद्दल सांगितलं तर प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतात, तर बघा प्रस्ताविकेमध्ये आपल्याला आदर्श दिलेले आहेत आणि उद्दिष्ट दिलेले आहेत. मग ते आदर्श कोणते, उद्दिष्ट कोणते, हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. यामधील डिफरन्स कळणं आवश्यक आहे.
कारण की काही बुक्समध्ये सरळ सरळ दिलेलं राहते, आदर्श नाही आणि उद्दिष्ट नाही, सरळ सरळ दिलेले राहते. प्रस्ताविका तशा पद्धतीने वाचन करतो आपण. तर आदर्श कोणते, उद्दिष्ट कोणते हे ओळखणं आपल्याला आवश्यक आहे. तर बघा, आदर्श जर म्हटलं सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, या आदर्शांना सिक्वेन्सनुसार लावा, हे पहिला प्रश्न तुम्हाला इथून तयार होईल. आणि दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते आदर्श नाही आहे प्रस्ताविकेमध्ये, तर तुम्हाला ऑप्शन देईल सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, आणि इकडलं जर बघितलं तर उद्दिष्टामधील एक ऑप्शन राहील विचार किंवा अभिव्यक्ती, विश्वास किंवा स्वातंत्र्य. तर इथे कन्फ्युजन अशा पद्धतीने तयार होईल. मग तुम्ही हे आदर्श सिक्वेन्सनुसार पाठ करा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. तुम्ही अशा पद्धतीने वाचन केलं, तुम्हाला वारंवार वाचन केल्यानंतर तुम्हाला लक्षात राहील. मग उद्दिष्ट जर बघितलं तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आपले उद्दिष्ट आहे. तर उद्दिष्टामध्ये प्रथमतः क्रम कोणाचा लागतो, तर न्याय. लक्षात ठेवा. मग हे न्याय आपण कन्सेप्ट कुठून घेतली, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, तर हे रशियन क्रांतीकडून घेतली. त्यानंतर स्वातंत्र्य जर बघितलं, ही विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना अशा पद्धतीचे स्वातंत्र्य आहे. हे मग आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतले. हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समानता जर बघितलं तर दर्जाची आणि संधीची समानता आहे, जे की नागरिकांना राजकीय आणि आर्थिक समानता पण मिळते. आणि बंधुता जर बघितलं तर व्यक्तीची प्रतिष्ठा त्यामध्ये आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखून आपल्या भारतामध्ये विविधतेने नटलेल्या देशामध्ये बंधुता आपल्याला बघायला मिळते. याचे आश्वासन दिलेलं बघायला मिळते. हे सर्व प्रस्ताविकेचा भाग आहे. आणि हे शब्द कशा पद्धतीने, उद्दिष्ट कोणते, आदर्श कोणते आणि त्यांचे सिक्वेन्स लावा तुम्ही. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, आणि सिक्वेन्स लावा तुम्ही आदर्शाचा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. अशा पद्धतीने पाठ करा. वारंवार तुम्ही वाचन केल्यावर तुम्हाला कळेल, रिवाईज केल्यावर. तर बघा, आता पुढील प्रश्न जर बघितला तर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान स्वीकृत केलं. ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 ऐवजी तुम्हाला 26 जानेवारी 1949 अशा पद्धतीने डेट चेंज करून देऊ शकते. म्हणजे संविधान स्वीकृत झाले ते फिक्स डेट लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949. हे चुकायला नको. कारण की आधी ज्यांनी एक्झाम दिलेले आहे ते प्रश्न जे की विद्यार्थी असतात ते पाठच करून घेतात. आणि हे बेसिक प्रश्न असतात. हे बेसिक प्रश्न जर चुकले तर आपल्या प्री एक्झाममध्ये, प्री एक्झाम असो, मेन एक्झाम असो, त्यामधून आपण त्या एक्झामच्या रेसमधून असे सोपे प्रश्न जर चुकले तर आपण बाहेर पडतो. सरनामा असलेली पहिली राज्यघटना म्हणजेच अमेरिका. आता ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे सरनामा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे आणि पहिली सरनामा असलेली राज्यघटना म्हणजे अमेरिका. जर या सरनाम्याच्या ऐवजी तुम्हाला प्रस्ताविका किंवा उद्देशपत्रिका शब्द दिला तर मग इथे कन्फ्युजन व्हायला नको. सरनामा म्हणजे उद्देशपत्रिका म्हणजे प्रस्ताविका, अशा पद्धतीने वाचन करा. आणि सरनामा असलेली, उद्देशपत्रिका असलेली म्हणजे प्रस्ताविका असलेली पहिली राज्यघटना म्हणजे अमेरिका. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला कळत आहे ना की मी काय मला सांगायचं, काय तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काय ते तुम्हाला कळत आहे ना. कारण नुसतं पुस्तक पूर्ण संपवायचं हे तुमचा उद्देश नसला पाहिजे. सिलेबस संपवायचा आणि ते सिलेबसमधील अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आहे ते पहिल्यांदा कव्हर करायचे, म्हणजे हे हक्काचे मार्क असतात. आणि त्यानंतर बाकीचे राहिलेले तुम्ही त्यावर रिव्हिजन करू शकता. तर बघा, आता समोर प्रश्न जर बघितला तयार व्हायचा म्हटलं तर महत्त्वाच्या संज्ञा आहेत. आता सार्वभौम, आपण आता एक एक सब्जेक्ट डिटेलमध्ये बघू. सार्वभौम जर बघितलं तर सार्वभौम थोडक्यात सांगू इच्छिते मी. सार्वभौम जर म्हटलं तर संपूर्ण स्वातंत्र्य. 1947 मध्ये भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा सार्वभौम राष्ट्र होतं आपलं. सार्वभौम राष्ट्र म्हणजेच जर बघितलं तर दोन प्रकारचे सार्वभौमत्व असते. म्हणजे एक आंतरिक सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व. म्हणजेच तुम्ही आंतरिकरित्या स्वातंत्र्य आणि बाह्यरित्या स्वातंत्र्य. आंतरिकरित्या स्वातंत्र्य जर म्हटलं, सपोज आपण आपल्या देशामध्ये संविधानानुसार काही कायदे आणि लॉ बनवले जातात, तयार केले जातात. हे लॉ बनवण्यासाठी आपण आपल्या देशामध्ये लॉ बनवण्यासाठी आपण इतर देशाचा आणि इतर राष्ट्राचा आपण परवानगी घेतो का? नाही. आपण आपल्या संविधानानुसारच लॉ, कायदे आपण बनवतो ना. मग बाहेरच्या राष्ट्राची काही परवानगी घ्यावी नाही लागत. म्हणजे आपण आपले कायदे स्वतः बनवण्यासाठी आपण स्वतः काय स्वातंत्र्य आहोत, सार्वभौम आहोत. हे झालं आपलं आंतरिक स्वातंत्र्य. आणि बाह्य स्वातंत्र्य जर म्हटलं तर सपोज आपण, आपला इंडिया आहे, इंडियाला जर USA सोबत संबंध प्रस्थापित करायचे असेल तर त्याला आपल्याला चायनाची परमिशन घ्यावं लागेल का, की नाही आम्ही US सोबत संबंध प्रस्थापित करतो, आम्हाला परवानगी द्या? नाही. कारण की आपण ऑलरेडी बाह्य स्वातंत्र्य आपल्याला सार्वभौमत्व मिळालेलं आहे. बाह्य शक्तींच्या आपण दबावात येऊन काही संबंध प्रस्थापित करू शकत नाही. आपण आपल्या स्वतः निर्णय घेऊ शकतो, स्वतः स्वातंत्र्य, बाह्यरित्या निर्णय घेऊ शकतो, आंतरिकरित्या निर्णय घेऊ शकतो. आपण आपला एखादा प्रदेश आपल्या देशाचा इतर देशाला देऊ शकतो, जसं की बांगलादेशला दिला आणि बांगलादेश सोडून आपण प्रदेश घेतला. म्हणजे हे सर्व निर्णय घेण्यामध्ये आपण सक्षम आहोत, आपण स्वातंत्र्य आहोत. आपण इतर देशाच्या म्हणजेच त्याच्या म्हणण्यानुसार आपण वागायचं काम पडत नाही आपल्याला, त्यांचे दबाव नाही आपल्यावर. आपण पूर्णतः सार्वभौम आहोत, म्हणजेच त्याला सार्वभौम म्हटलं जाते. म्हणजेच आंतरिक आणि बाह्यरित्या सार्वभौम म्हणजे स्वातंत्र्य पूर्णतः. कळलं असेल तुम्हाला आता.
जसं की आपण 1949 मध्ये राष्ट्रकुलाचे सदस्य स्वीकारले. इतर देशाचं USA कोणाचं काही आपण परमिशन घेतली होती का? नाही. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं की आम्ही आज सदस्यत्व राष्ट्रकुलचे सदस्य स्वीकारणार आहे. तर लक्षात ठेवा 1949 मध्ये मे 1949 मध्ये राष्ट्रकुलाचे सदस्य स्वीकारले आपण, लक्षात असू द्या. समाजवादी जर बघितलं सोशलिस्ट. आता जर बघितला हा शब्द 42वी घटना दिवशी 1976 ने ऍड केलेला आहे आपल्या संविधानामध्ये. तर मग समाजवादी जर बघितलं आपण आपल्या इथं समाजवादी जर बघितलं लोकशाही, तर ही गांधीवादी आणि मार्क्सवादी पद्धतीची आहे. जास्तीत जास्त गांधीवादाकडे झुकाव झालेला आहे. म्हणजेच जसं की समाजाच्या कल्याणकारी योजना हे सरकारने त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना समाजासाठी समाजातील लोकांसाठी पोहोचवणे हे त्यांचं काय कर्तव्य आहे. हे सर्व काय समाजाच्या धरून समाजवादी कन्सेप्ट आहे. तर इथे सांगितलेले आहे भारतामध्ये समाजवादी प्रणाली. भारताची समाजवादी प्रणाली जर बघितलं तर एक प्रकारची लोकशाही पद्धतीची आहे, साम्यवादी नाही आहे आणि राष्ट्रीय नाही. हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहे ते तुम्हाला तयार होऊ शकतात. पुढे जर बघितलं आपण तर आता बघा मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचा संगम म्हणजेच काय, आपली काय समाजवादी कन्सेप्ट. आणि पण ते जर बघितली तर हे गांधीवादीकडे जास्त झुकलेले आहे. हे तुम्हाला आधीच सांगितलं मी. आता पुढे जर बघितलं धर्मनिरपेक्ष. आता जे काही आपलं राष्ट्र आहे भारत राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजे जसं आपण फॉर एक्झाम्पल घेतलं, आपण UAE जर बघितलं, UAE युनायटेड अरब एमिरेट या 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 कंट्रीकडे आपण कसं बघतो, ही एक प्रकारची इस्लामिक कंट्री आहे. त्यांनी सांगितलं आहे की आमचा देश आहे इस्लामिक राष्ट्र आहे आम्ही. त्यांनी सांगितलेलं आहे आमचा धर्म जर बघितलं इस्लामिक, जास्तीत जास्त इस्लामिक. पण आपल्या भारतामध्ये असं कुठं बघायला मिळते का? आपल्या भारतामध्ये विविधतेने नटलेला आपण भारत देश आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. पण आपल्या भारतामध्ये आपण आपला भारत देश आहे, आपलं भारत राष्ट्र आहे, हे म्हणू शकते का मी हिंदू राष्ट्र आहे, मी इस्लामिक राष्ट्र आहे, अशा पद्धतीने म्हणू शकते का? नाही. आपल्या भारताच्या बाबतीत असं नाही आहे. आपला भारत देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आपला भारत देश. कारण की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे लोक राहतात आणि त्यांना प्रत्येक धर्माला समानरित्या वागणूक मिळते. प्रत्येक धर्माच्या लोकांना स्वतःचे धर्म स्वीकारणे, स्वतःच्या धर्माच्या बाहेर इतर धर्म स्वीकारणे हे त्यांची स्वतःची काय हे आहे एक प्रकारची. तर ते धर्म स्वीकारू शकतात इतर, आणि इतर धर्म काय सोडू शकतात. हे त्यांचं स्वातंत्र्य आहे. म्हणजेच धर्माच्या बाबतीत राष्ट्र त्यामध्ये अडवा येत नाही. हे लक्षात ठेवा. कारण की राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष आहे. कोणत्याही धर्माला त्यांनी उच्च स्थान दिले नाही, सर्वांना समान दर्जा दिला, म्हणून धर्मनिरपेक्ष. 42 घटनादुरुस्ती 1976 ने हे ऍड केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेत विधायक संकल्पना आहे, म्हणजे ही एक प्रकारची नकारात्मक संकल्पना आहे. सर्व धर्मांना समान सन्मान दिलेला आहे. सर्व धर्माचे समान रक्षण करू शकतो आपण. जसं की आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे 25 ते 28 मध्ये मूलभूत हक्कामध्ये आपण बघणारच आहे. पुढे सांप्रदायिक प्रतिनिधित्व इथे रद्द केलेलं आहे. म्हणजे संप्रदायानुसार जागा द्यायचे, संप्रदायानुसारच ते लोक मतदान करायचे, अशा पद्धतीचे काही कन्सेप्ट ते आपल्या इथे नाही. लोकशाही जर बघितली तुम्हाला माहिती आहे, जसं की तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला, तुम्ही स्वतः निर्णय घेण्यामध्ये सार्वभौम आहात. तुम्हाला माहितीचा अधिकार दिलेला आहे की तुम्ही सरकारपासून काही एखादी माहिती जर मागायची असेल तर सरकार तुम्हाला द्यावं लागते, कारण की तुमचा हक्क आहे आणि ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुमचं. हे लोकशाही काही जे काय आहे, हे लोकशाही आपली सार्वभौम पद्धतीची आहे. म्हणजे सार्वभौम लोकशाही आपल्याला, म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांना मिळाली. आता लोकशाही शासनाचे जर बघितलं 2 प्रकारची पडतात, एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे स्वतः एक प्रकारचं सार्वभौम घेणे लोकांचं. स्वित्झर्लंडमध्ये आपल्याला प्रत्यक्ष लोकशाही बघायला मिळते. आशा करतो की भारतामध्ये अशा पद्धतीची लोकशाही स्थापित व्हायला हवी. स्वित्झर्लंडमध्ये जर बघितलं तर लोकांचे सार्वभौम घ्यायला पाहिजे. जे काही गव्हर्नमेंट काही बनवणार तर पहिल्यांदा लोकांचे सार्वभौम घेणार. एखादा कायदा गव्हर्नमेंटला बनवायचा असेल तर ते पहिले लोकांचे सार्वभौम घेणार. पुढाकार लोकांचा, परत बोलावणे. लोकांनी एखादा जर बघितलं तर सपोज निर्णय आणि निवडून दिलेला व्यक्ती एखादा उच्च दर्जावर उच्च पदावर लिहिलेला, त्याला परत बोलावण्याचा अधिकार पण लोकांचा आहे. सार्वत्रिक मतदान. पण अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जर बघितलं 2 प्रकारच्या येतात त्यामध्ये प्रणाल्या, संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली. तुम्हाला विचारू शकते संसदीय प्रणाली आपल्या भारतामध्ये आहे, तर अध्यक्षीय प्रणाली मग अमेरिका आहे, लक्षात असू द्या. पण प्रत्यक्ष लोकशाही जर बघितलं तर स्वित्झर्लंडमध्ये बघायला मिळते. आता इथे जर बघितलं तर आपल्या प्रस्ताविकेबद्दल आणि उद्देशपत्रिका सरनाम्याबद्दल काही मते दिलेली आहे लेखकांनी. की त्यांनी काय म्हटलेलं आहे तर सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी काय म्हटलेलं आहे की हे एक प्रस्ताविका, हे सरनामा, हे उद्देशपत्रिका, हे एक प्रकारचं संविधानाचं स्वप्न आहे. एवढ्या पद्धतीचे काही इम्प्लिमेंट लोकशाही जर बघितलं सार्वभौम समाजाचे लोकशाही गणराज्य, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य अशा पद्धतीचे काही स्थापन होणार, अशा पद्धतीने थोडं त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये एक स्वप्नाच्या स्वरूपात वाटलं त्यांना. नाना पालखीवाला यांनी काय म्हटलं की हे एक प्रकारचं ओळखपत्र आहे
संविधानाचं ओळखपत्र म्हटलं की काही एक प्रकारची काय प्रस्ताविका, सरनामा, उद्देशपत्रिका आहे. कारण की सर्व काही तुम्हाला सपोज जर बघितलं, साधं एखादं बुक जर तुम्ही लेखन केलं तर त्या बुकमध्ये तुम्हाला पहिल्याच आधीच्या पेजमध्ये तुम्हाला अनुक्रमणिकामध्ये इंडेक्स म्हणून त्यावर पहिल्याच पेजमध्ये सांगितलं की या बुकमध्ये काय अशा प्रकारचं आपलं जे काही संविधानामधील सरनामा आहे हे संविधानाबद्दल पूर्ण क्रक्स त्या संविधानाच्या आपल्या एकाच पेजवर दिलेलं आहे, जे की आपण प्रस्ताविका उद्देशपत्रिका म्हणतो त्याला. तर हे नाना पालखीवाला यांनी म्हटलेलं आहे की हे ओळखपत्र आहे. के एम मुन्शी यांनी म्हटलं कुंडली हॉरोस्कोप आहे प्रकारची संविधानाची. के वरून लक्षात ठेवा कुंडली. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलं की सर्वात मौल्यवान भाग आहे संविधानातील हा प्रस्तावना, हा सरनामा हा सर्वात मौल्यवान भाग आहे. आत्मा आहे तो संविधानाचा, रत्न आहे संविधानाची, गुरगुल्ली आहे संविधानाची. एक उत्कृष्ट गद्य काव्य आहे, लक्षात ठेवा. पंडित ठाकूरदास भार्गव. हे जोड्या लावामध्ये तुम्हाला इथून प्रश्न विचारतात. अर्नेस्ट बर्कर मुख्य तत्व यांनी म्हटलेलं आहे, संविधानाचे मुख्य तत्व आहे असं म्हटलं अर्नेस्ट बर्कर यांनी. आणि सर्वात जास्त जर एक प्रकारचा जर सरनामा भावला असेल कुणाला तर हे अर्नेस्ट बर्कर यांना भावला. का? कारण की त्यांनी काय केलं की स्वतःचं जे काही पुस्तक होतं प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी 1951 मध्ये लिहिलं. त्या पुस्तकाच्या पहिल्याच पेजला त्यांनी हे सरनामा देत त्यांनी ऍड केलेला आहे, अर्नेस्ट बार्कर. म्हणून तुम्हाला विचारू शकते की सरनामा सर्वात जास्त ज्या व्यक्तीला भावला त्या व्यक्ती खालीलपैकी कोण, तर अर्नेस्ट बार्कर. लक्षात असू द्या. बेरुबारी केस उद्देशपत्रिका हे घटनाकर्त्यांचे मन आहे, हे बेरुबारी केसमध्ये म्हटलेलं आहे. आणि कारण की उद्देशपत्रिका घटनाकर्त्यांचे मन म्हणजे प्रत्येकाने काही ना काहीतरी काही त्यामध्ये कॉन्सेप्ट दिलेला आहे, काही काही पद्धती त्यामध्ये ऍड केलेल्या आहे त्यांनी. सर्व काही जे काही संविधान समितीमध्ये लोक होते ते सर्व उच्च दर्जाचे उच्च शिक्षण वकील लोक होते. तर सरन्यायाधीश सिक्री यांनी काय म्हटलं, अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे असं म्हटलेलं आहे. सिक्री अत्यंत महत्वपूर्ण भाग. यम हिदायतुल्ला काय म्हणते की घटनेचा आत्मा, राजकीय जीवन प्रणाली आणि दृढ निश्चय हे एक प्रकारचं काय संविधानाचं आहे. तर पुढे जर बघितलं काही खटले आहेतच या बाबतीत, सरनाम्याच्या बाबतीत. त्या खटल्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघणं आपल्याला आवश्यक आहे. बेरुबारी युनियन 1960चा सरनामा घटनेचा भाग नाही म्हटलं. बेरुबारी लक्षात ठेवा, बेरू जे व्यक्ती असतो त्याला काही समजत नाही, तो नाहीच करतो, म्हणून बेरुबारी जर म्हटलं तर भाग नाही असं लक्षात ठेवा. सरनामा हा घटनेचा भाग नाही असं म्हटलेला आहे बेरुबारी युनियनमध्ये. केशवानंद भारती खटल्यामध्ये मग भाग आहे म्हटलं. आणि LIC खटल्यामध्ये 1995च्या सरनामा हे घटनेचा एकात्मिक भाग आहे असं म्हटलं. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर सरनामा जर बघितलं कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोत नाही, लक्षात ठेवा. हे पॉईंट आपल्याला परीक्षेत सेंटेन्स तयार करून विचारू शकते. तर सरनामा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोत नाही आणि अधिकाराचा स्त्रोत नसल्यामुळे ते त्यांच्या अधिकारांवर बंधनं पण घालत नाही सरनामा कायदेमंडळ. म्हणजे न्यायालयाद्वारे लागू करता येत नाही सरनामा, लक्षात ठेवा. हे जे काही सांगितलेले पॉईंट आहेत ते अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. आपण एवढं सारं काय सरनाम्याबद्दल बघितलेलं आहे. बघा 3 शब्द समाविष्ट झालेले आहे आपल्या याच्यामध्ये, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे कोणत्या घटनादृष्टीने झालेले आपण आधी बघितलं. तर अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत या जे काही लेक्चर आपण घेतलेलं आहे 15 ते 20 मिनिटाच्या दरम्यान आपण जेवढं काही बोललेलं आहे लेक्चरमध्ये हे सर्व तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे आणि इथूनच तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार. वारंवार रिवाईज करा. तुम्ही स्वतः नोट्स काढा, मी जे काय हायलाईट केलं त्याच्या पद्धतीने, आणि तुम्ही हे लेक्चर रिवाईज केले तरी तुमचं हा टॉपिक पूर्णतः कव्हर होईल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुमची रिस्पॉन्स चांगला असला या व्हिडिओमध्ये तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक अशा पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि फॅक्टसोबत. बघा मित्रांनो, इथे व्हिडिओ बघणारे जास्तीत जास्त म्हणजे यूट्यूबवर जास्तीत जास्त अवेलेबल आहे तर डिजिटल स्वरूपात, पण मी माझ्या पद्धतीनुसार मी तुम्हाला जशा पद्धतीने देऊ शकतो त्याच पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. हे माझ्या एक्सपिरियन्स आणि माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला तुमच्यासमोर लेक्चर मांडण्याचा प्रयत्न केला. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.